नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीची जी पेगा भरती प्रक्रिया जवळजवळ 2,000 पेक्षा जास्त जागांसाठी राबवली गेली होती. याबाबतची सुधारित कट ऑफ बाबतची महत्त्वाची सुधारित आन्सर की जे आहे, म्हणजे उत्तर जे चुकलेले आहेत याचे मार्क्स उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे. तर सुधारित आन्सर की आणि कट ऑफ जो आहे हा कमी जाणार आहे. त्याचबरोबर निकाल जो आहे हा कधीपर्यंत लागू शकतो, निकाल का उशिरा लागतोय, का वेळ लागतोय, या संदर्भात महत्त्वाच्या माहिती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये, त्याचबरोबर स्वतः मुंबई उच्च न्यायालयासाठी लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या भरतीबाबतची मोठी अपडेट पुन्हा एकदा समोर आली आहे. आजची तारीख पाहिली तर आजच्या दिवशीची 27 जूनची ही महत्त्वाची अपडेट. सुधारित आन्सर की, फायनल आन्सर की अधिकृतपणे प्रसिद्ध झाली असून त्यामुळे अनेक उमेदवारांच्या गुणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर याबाबतची सर्वात मोठी अपडेट म्हणजे काही प्रश्न हे पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत आणि त्याचे गुण जे आहेत हे उमेदवारांना मिळणार आहेत. तर काही प्रश्नांना एकापेक्षा जास्त योग्य उत्तरे स्वीकारण्यात आली आहेत आणि या कारणामुळे बहुतांश उमेदवारांचे 2 ते 4 गुण हे वाढणार आहेत, वाढण्याची शक्यता आहे. यामुळे काही उमेदवारांचे गुण हे वाढू शकतात, तर काहींचे कमी सुद्धा होऊ शकतात, काही कमी सुद्धा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या प्रश्नावर आक्षेप नोंदवला असेल आणि तो आयोगाने स्वीकारला असेल तर तुम्हाला अतिरिक्त गुण जे आहे त्याचे मिळू शकतात. तर या कारणामुळे कट ऑफवर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणजे ज्यांना 20 ते 22 गुण आहेत, 2 ते 4 गुण वाढले तर 26 गुणांपर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर काही उमेदवारांचे गुण कमी सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर कट ऑफ कसा लागेल, तर यावर्षी सगळ्यात अगोदर महत्त्वाची माहिती म्हणजे यावर्षी जागांची संख्या ही मोठी असल्यामुळे कट ऑफ हा मागील वर्षाच्या तुलनेमध्ये कमी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये लिपिक पदासाठी पेपर जो आहे 90 गुणांसाठी झाला होता. अपेक्षित जो सेफ झोन आहे हा 55 ते 60 गुणांच्या दरम्यान असेल. म्हणजे 55 पेक्षा जास्त गुण जर तुम्हाला असतील, 55 पेक्षा प्लस 55 प्लस गुण असेल तर यामध्ये तुमचा सेफ झोन मानू शकता. या तुमची जी यादी आहे यामध्ये लागणारी उमेदवारांची यादी लिपिक पदासाठीची यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं. त्याचबरोबर ही शॉर्टलिस्ट जी आहे यामध्ये कोणतंही आरक्षण नाही आहे. म्हणजे तुमचे कोणत्याही प्रवर्गामधून जर तुम्ही असाल तरी तुमचं सिलेक्शन, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स असतील, तुम्ही यादीमध्ये शॉर्टलिस्टमध्ये येऊ शकता. मुख्य म्हणजे या शॉर्टलिस्टमध्ये उमेदवारांचे गुण दिसणार नाही आहेत. उमेदवाराचं नाव आणि उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर हा दाखवला जाईल. त्यानंतर आता शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी सुद्धा जाणून घेऊयात. पेपर एकूण झाला होता हा 30 गुणांसाठीचा पेपर शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीचा झालेला होता. आता या पदासाठी जर अपेक्षित सेफ झोन पाहिलात तर 19 ते 24 गुणांच्या दरम्यान येतो. म्हणजे 30 गुणांपैकी जर तुम्हाला 19, 20 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही सेफ झोन म्हणू शकता. शॉर्टलिस्ट जी आहे उमेदवारांची लागेल या शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या दोन्ही पदांसाठीच्या शॉर्टलिस्ट लागतील. या शॉर्टलिस्टमध्ये उमेदवारांचं अंतिम सिलेक्शन नाहीये. या ज्या याद्या लागतील या याद्यामधून उमेदवारांची पुढे पुन्हा कौशल्य चाचणी असेल, त्याचबरोबर शारीरिक पडताळणी असेल आणि त्याच्यानंतरनं उमेदवारांची मुलाखत सुद्धा घेतली जाईल. म्हणजे 30 गुणांपैकी लिपिक, शिपाई, हमालसाठी 10-10 गुणांसाठी यामध्ये कौशल्य चाचणी असेल, शारीरिक चाचणी असेल आणि 10 गुणांसाठी मुलाखत असेल. त्याच्यानंतर 50 गुणांपैकी उमेदवारांची अंतिम जी यादी आहे, निवड यादी, हे जाहीर केली जाईल. सेम पद्धतीने लिपिक पदासाठी सुद्धा तसंच असेल. अंतिम यादी जी आहे त्यानंतरनं जाहीर केली जाईल. तर ही फक्त अपेक्षित रेंज आहे. आपण जे सांगितली दोन्ही पदांसाठी अंदाजित कट ऑफ आहे. थोडा कमी जास्त होऊ शकतो, पण याच पद्धतीने ही कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतः पेपर दिलेला आहात, कोणते प्रश्न तुम्हाला चुकीचे वाटले होते त्याचे मार्क्स वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला किती अंदाजित मार्क्स मिळत आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर या कारणामुळे तुम्हाला अंदाजित कट ऑफ जो आहे हा समजू शकतो. याच पद्धतीने उमेदवारांना गुण असणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, उमेदवार खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. जवळजवळ 10 तारखेला चालक पदासाठीचा निकाल जाहीर झाला आणि त्या पदासाठी सुद्धा अजूनही शॉर्टलिस्ट लागून उमेदवारांची जी पुढची प्रोसेस आहे यासाठीचं वेळापत्रक जाहीर झालेलं नाहीये. तर त्याबाबत सुद्धा उमेदवार वाट पाहत आहेत आणि या जो दोन्ही पदांसाठीचा निकाल अद्यापही लागलेला नाहीये. जवळजवळ 16-17 दिवस उलटून गेलेले आहेत. तर सुधारित आन्सर की
प्रसिद्ध झाल्यानंतरनं निकाल तयार करण्याचं काम हे सुरू झालं आहे. जवळजवळ निकालाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि सध्या मी आलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 1 ते 7 जुलै या कालावधीत निकाल जाहीर होण्याची शक्यता ही सांगितली जात आहे, व्यक्त केली जात आहे. अर्थात हा सुद्धा अंदाजित आहे, अधिकृत तारीख नाहीये. त्यामुळे अंतिम अपडेटसाठी फक्त आणि फक्त मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईट सारखी चेक करत राहा. तुमच्यासाठी ही अपडेट आपण चेक करत असतो आणि तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवण्याचं काम सुद्धा आपण वेळेवर तसंच करणार आहोत. तर आता उमेदवारांनी काय करायचं आहे, सुधारित आन्सर की जे आहे त्यानुसार स्वतःचे गुण तुम्ही पुन्हा मोजा, चेक करा तुम्हाला किती गुण येत आहेत. जर आक्षेप दिला असेल तर त्याचा फायदा झाला का नाही हे चेक करा, तपासा. निकालासाठी आवश्यक कागदपत्र तुमच्याजवळ तयार ठेवा आणि अधिकृत वेबसाईट नियमित तपासित राहा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की तुमचा जो निकाल आहे कधी लागतोय. चेक करत राहा दररोज. तुमच्यासाठी सुद्धा आपण हे अपडेट चेक करत राहतो. तर महत्त्वाचं म्हणजे फायनल आन्सर की जे आहे उत्तर तालिका आलेली आहे. काही प्रश्न रद्द तर काही मल्टी करेक्ट आलेले आहेत. गुण बदलण्याची शक्यता आहे उमेदवारांचे. कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे कारण जागा जास्त आहेत, उमेदवारांचे अर्ज सुद्धा जास्त होते. तरी सुद्धा लिपिकचा सेफ झोन 55 ते 60 दरम्यान आणू शकता. शिपाई, हमाल आणि फराश सेफ झोन 19 ते 24 दरम्यान. निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीबाबतची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. या भरतीबाबतच्या पुढच्या निकालाबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.